नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानं डोंबिवलीत भाजपाचा जल्लोष। लोकसभेच्या निवडणुकीत भाजपावर देशातील जनतेने विश्वास ठेवून सत्तेत बसवल्यानं नरेंद्र मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले। त्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांनी आज एकच जल्लोष केला। डोंबिवलीत पूर्वेकडील घरडा सर्कल येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत व नागरिकांना व कार्यकर्त्यांना पेढे वाटत आनंद व्यक्त केलाय। यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब म्हणाले की आज मोदींना तिसऱ्यांदा जनतेने स्वीकारलंय, त्यामुळे देशात आनंद व्यक्त होत असून डोंबिवलीत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। आमच्या या आनंदात डोंबिवलीकरही सहभागी झाले असून यात ज्येष्ठ नागरिकही आहेत। यावेळी भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर, माजी नगरसेवक विनोद काळन, बबलू तिवारी, डोंबिवली ग्रामीण मंडळ महिला अध्यक्षा मनीषा राणे, डोंबिवली पूर्व महिला मोर्चा अध्यक्षा पूनम पाटील, वर्षा परमार, मीना आहिरे, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष रविसिंग ठाकूर, कोषाध्यक्ष दिनेश गुप्ता, कल्याण जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप शर्मा, ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष मदन भोईर, किरण पांचाळ यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आजच्या जल्लोषात सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली। अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा। धन्यवाद। मोदी साहेबांना तिसऱ्यांदा जनतेने स्वीकारलंय। आज ते पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत आणि संपूर्ण देशामध्ये आनंदाची आज लाट आली आहे। त्याचप्रमाणे डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजपाच्या सर्व म्हणजे भाजपच्या म्हणण्यापेक्षा एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि तोच आनंद आम्ही आज डोंबिवली शहरामध्ये करत आहोत। आनंदाचा सोहळा साजरा करत आहोत। अतिशय आनंद आहे। तुम्ही बघाल कितीतरी प्रमाणात लोक आलेली आहेत ज्यासाठी आज सोहळ्याचं या इथे डोंबिवली घडासकाच्या ठिकाणी सगळ्यांना आनंद आला आहे आणि आज विकासासाठी आहे। नरेंद्र मोदी काका इकडे नका बघू बरं। दादा ये ना एक मिनिट खाली 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 झेंडा खाली घ्या, खाली घ्या।